नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. 9 जानेवारी 2026चं एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे नगर परिषद पदभरतीचं, जी की याची जाहिरात आता लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे. सरळ सेवा पदभरती, ज्याच्यामध्ये गट क व ड भरती प्रक्रिया राबवण्याबाबत या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय तीच माहिती आपण बघूयात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे परिपत्रक तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, नगर परिषदेमधील सरळ सेवेच्या कोट्यातील गट क व ड पदभरती करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. 2025 पासून याची तयारी सुरू आहे. तर ती जी तयारी आहे त्याचा आढावा या ठिकाणी बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. म्हणजेच जाहिराती प्रसिद्ध करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सरळ सेवेची ही लवकरच जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मग गट क व ड मध्ये नगर परिषदेची कुठली पदं असणार आहेत आणि जिल्ह्यानुसार किती जागा असणार आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत आणि त्याचा अभ्यासक्रम देखील पाहणार आहोत. तर बघा, सरळ सेवा पदभरतीबद्दल या ठिकाणी TCS किंवा IBPS कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्यासाठी ऑलरेडी सांगण्यात आलेलं होतं. या कंपनीची एका कंपनीची निवड करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. परंतु सध्या बघा, याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर ही जी अहवाल आहे बघा, उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एक कंपनीची निवड करावी या ठिकाणी असं सामंजस्य करार करून तात्काळ कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात या ठिकाणी आले होते. परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालनालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. तर याबाबत आता सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारीला बघू शकता या ठिकाणी दुपारी 3 वाजता आढावा बैठक होणार आहे. म्हणजेच तुमची TCS किंवा IBPS कंपनी याच्यामध्ये आता सिलेक्ट केली जाणार आहे आणि मग त्याच्यामध्ये त्यानुसार त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं की याचा आढावा जो आहे, म्हणजेच कंपनी एक निवडायची आणि त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करून या ठिकाणी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्याचा अहवाल जो आहे संचालनालयाला भेटलेलाच नाही, नगर परिषद संचालनालयाला. त्याच्यामुळे या ठिकाणी मग आता त्याची बैठक लावण्यात आलेली आहे. म्हणजेच तुमच्या या ठिकाणी या बैठकीमध्ये पूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेले आहेत. तर बघा, आता नेमकं हे जे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे यानुसार मग जाहिरात तर तुमची येणारच आहे 2026मध्ये. कधीही आता जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. मग याच्यामध्ये नेमकी कुठली कुठली पदं असतात, तर बघा, गट क मध्ये आणि गट ड मध्ये. गट क मध्ये जसं की लिपिकची पदं असू शकतात, टंकलेखक, त्यासोबत लघु टंकलेखक, वाहन चालक, उद्यान प्रयोगक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, जोडारी, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, तारतंत्री, वायरमॅन, अनुरेख, आरेख, त्याचसोबत बघू शकता या ठिकाणी प्रमुख अग्निशामक, विमोचक, त्याचबरोबर वाहन चालक कम ऑपरेटर, यंत्रचालकचं पद असू शकतं, वैद्यकीय अधिकारीचंही पद असू शकतं, आरोग्य सहाय्यकचं देखील या ठिकाणी पद असू शकतं गट ड मध्ये. त्यासोबत परिचारिका म्हणजे स्टाफ नर्सचं देखील पद असू शकतं. तर ही अशी संपूर्ण पदं जी आहेत या ठिकाणी सरळ सेवेअंतर्गत गट क ची असतील आणि गट ड मध्ये देखील वेगवेगळी पदं जी आहेत याच्यामध्ये असू शकतात. 10वी पासवरती पदं असतील, त्याचसोबत या ठिकाणी पदवीवरती काही पदं असतील, 12वीवरती काही पदं असतील, अशी भरपूर सारी या ठिकाणी पदं जी आहेत तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला जर या सध्याच्या पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वनलायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की तुम्हाला तलाठी भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद, नगर परिषद असेल, लिपिक असेल, त्यासोबत जलसंपदा भरती असेल, या सर्व सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी उपयोगी पडणार आहे. सामान्य ज्ञान वनलायनर स्वरूपाचे या पुस्तकामध्ये तुम्हाला 2023 ते 25 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेमधील राज्यघटना, इतिहास, भूगोल असे जे GS मधले उपघटक आहेत किंवा घटक आहेत त्यानुसार तुम्हाला वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. 25 मधील झालेल्या प्रश्नपत्रिका, 23 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. 2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयुक्त पडणार आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिन कुरुंद सर, जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, बघू शकता. स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हेही पुस्तक आहे. वाहन चालक पदासाठी पेशेली या ठिकाणी हे त्यांचं पुस्तक आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची पुस्तकं तुम्हाला ऑनलाईनही भेटतील आणि कुठल्याही बुक स्टोअरमधनं खरेदी करता येणार आहेत. तर बघा, आता या पदांसाठी जसं की ही वरची आपण पदं बघितली, जसं की लिपिक असेल, वाहन चालक असेल, ड्रायव्हर असेल, शिपाई असेल गट ड मधलं, या सर्वांसाठी तुमचा अशा पद्धतीचा हा सिलेबस असतो. TCS किंवा IBPS कंपनी परीक्षा घेईल. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी
100 प्रश्न 200 गुण या ठिकाणी असणार आहेत. 2 तासाचा वेळ असतो. याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याचसोबत काही पदं जी आहेत त्या ठिकाणी टेक्निकल पदं देखील आहेत. त्यांना तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न 80 मार्कासाठी देखील असतील. अशा पद्धतीचा हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. आता बघा, RTIद्वारे जी माहिती मागवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये किती पदं रिक्त आहेत त्याची माहिती देखील आलेली होती, ज्याच्यामध्ये गट क ची आणि ड ची मिळून जवळपास 3100 पदं जी आहेत सध्या रिक्त आहेत. तर 3100 पदांपैकी किती पदांची जाहिरात येईल त्याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र जास्तीत जास्त पदांची जाहिरात येऊ शकते. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही या ठिकाणी ह्या रिक्त जागा बघू शकता. इथं गट क च्या जागा आहेत, इथं गट ड च्या जागा आहेत. दोन्ही मिळून इथं पुढे जागा पाहायला भेटतील. जसं की नागपूर विभागामध्ये बघा 440 जागा आहेत. मग नागपूरमध्ये कुठले कुठले जिल्हे आहेत त्याची माहिती आहे. अमरावती विभागामध्ये 487 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. नाशिक विभागामध्ये 411 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये एकूण 1188 जागा रिक्त आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागांमध्ये या ठिकाणी ह्या जागा रिक्त आहेत त्याची माहिती देखील इथं देण्यात आलेली आहे. त्याचसोबत बघा, पुणे विभागामध्ये 412 जागा रिक्त आहेत. कोकणमध्ये 200 जागा रिक्त आहेत कोकण विभागामध्ये. त्याचसोबत पहा, ही जी पदभरती होणार आहे ती संपूर्ण जिल्ह्याच्या जागाची असणार आहे. प्रत्येक म्हणजे एकत्रित जाहिरात तुम्हाला आलेली पाहायला भेटेल. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. ही जी PDF फाईल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्हाला बघता येईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.